चाललोय लालबागच्या राजाच्या दर्शनाला। माझा मित्र संकेत तो पंढरपूर, पुणे, मुंबई असा प्रवास करून येऊन पोहोचलाय करी रोडला। मी निघालोय आता। तिथे पोहोचल्यावर आपल्याला आज लालबागच्या राजाचं मुखदर्शन घेऊन गणेशगल्लीचा राजा आहे सगळ्या गोष्टी कव्हर करायच्या आहेत। चला लवकरात लवकर कव्हर करून तुम्हाला दाखवतो गणपती बाप्पा मोरया। मी डायरेक्ट टॅक्सी घेऊन करी रोडला लोडा विनेजिया म्हणून बिल्डिंग आहे तिकडे पोहोचलो। इथूनच चरण स्पर्श लाईनची सुरुवात होते, परंतु आम्ही सुरुवातीला ठरवलं होतं की आम्ही जाऊन मुखदर्शनच घेणार आहोत। मुखदर्शनाची लाईन ही काळा चौकीच्या महागणपतीपासून वोल्टास हाऊसच्या बॅकसाईडपर्यंत पोहोचली होती आणि तिकडे संकेत माझी वाट बघत होता। नमस्कार संकेत भाऊ, कसं वाटतंय? मस्त। लाईन थोडी कमी आहे ना आज? मित्रांनो, संकेत भाऊ आपल्यासाठी खास करून आलेत पुण्यावरून लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी। आणि आता आम्ही दोघं लाईनमध्ये आहोत। आम्ही थांबलेलो आहोत चरण मुखदर्शन लाईनसाठी। ऑलमोस्ट 1 पाऊण तास झालेला आहे लाईनमध्ये आहोत। आता बघू किती वेळ लागतो। गणपती बाप्पा मोरया। लालबागच्या राजाची महिमा काय ती वेगळीच। ऑलमोस्ट 2 ते 3 तास रांगेत उभं राहिल्यानंतर मला एक माझा लहानपणीचा मित्र अचानकच दिसला आणि भावाने ओळख दिली आणि डायरेक्ट आम्हाला घेऊन गेला VIP दर्शनासाठी। चरण स्पर्शापर्यंत आलाय। होय, कसा हा प्रवास? काय हा सोहळा आहे? वेगळा सोहळा आहे। VIP गेटला मित्राने सोडलं आणि तिथून मंडपात यायला जवळजवळ अजून 2 तास गेलेले आहेत। परंतु इकडे पोहोचून खूप भारी वाटतंय, खूप मस्त वाटतंय। मोरया मोरया। दर्शन झालंय, 1 नंबर भारी वाटतंय। भारी आलोय, एकदम भारी। म्हणजे आम्हाला पदस्पर्श करून जाता आला। सकाळ लाईफ टाईम एक्सपिरियन्स। मित्रांनो, लालबागच्या राजाचं दर्शन झालंय, खूप भारी फिलिंग आहे। गणेश चतुर्थीचा पहिला दिवस आणि माझा मित्र संकेत जो पुण्याहून आलाय लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायला। आमचा प्लॅन होता की मुखदर्शन घ्यायचं, पण आम्ही घेतलंय चरण स्पर्श दर्शन, बाप्पांचे आशीर्वाद। रात्री बसून व्हिडिओ एडिट करून टाकतोय। आवडला तर कळवा। भेटू पुढच्या व्हिडिओ। गणपती बाप्पा मोरया। मंगलमूर्ती मोरया।